तर मित्रांनो, सकाळपासूनच मुसळधार पाऊस लागा होतो. पावसान जसं आराम घेतल्यान तसं वतलो आणि मी निघालो. गाडीत पेट्रोल कमी होता म्हणून भरून घेतलंय लगेच, कारण वाटेत पेट्रोल पंप गावलो. तो म्हणला पेट्रोल भरून घेऊया. काय माहिती पेट्रोल संपला बिंपला अर्ध्या वाटेत जाऊन तो पुरत प्रॉब्लेम होऊ शकता, कारण मी कधी गेलेले नाही बेवशीत. माका खंय देऊळ आता माहिती नाही होता. वरचे बॅनर बघित बघित मी तसं देवळाकडे गेले, कारण असे मध्ये मध्ये वाटेक बॅनर लावलेले होते. तसं मग पोचलंय देवळाकडे. देऊळ लांबसून बघतो भारी वाटा होता. गाडी लगेच लावलंय बाजूक आणि देवळात गेलंय. आणि देवळात गेल्यावरच प्रसन्न वाईब फील होऊ लागली. देवळाच्या चारव बाजूक तुमका पाणी दिसतला आणि बघू मका भारी वाटतं. किती दिवस म्हणा होतं येतलंय पण आज म्हटलं टाइम काढून जाऊयाच. काय आता बघूया देऊळ किती भारी. आता लोकांच्या तोंडासून ऐकलेलं आहे की देऊळ भारी आहे, पण कधी इल्लेले नाही. देवीचं लगेच दर्शन घेतलंय आणि आतल्यान पण दर्शन करून घेतलंय. देवीचं दर्शन करून तर खूप प्रसन्न वाटा होता. म्हटलं 2-3 मिनिटं देवळात बसाया, आणि देवळात खूप शांतता होती. त्याच्यामुळे 2 मिनिटं बसले आणि आजूबाजू परिसर बघलाय. आणि तुम्ही बघशात तर खूप भारी केलेला. चारव बाजून असे तुम्ही कंपाऊंड आणि मध्ये एकदम ग्रीनरी सारखं केलेला, झाडा बिडा लावून एकदम भारी वाटता. ह्या देऊळ कोणाक कोणाक माहिती आणि किती लोक इली होता कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. माका बघूचा किती किती लोकांका या देऊळाच्या बद्दल माहिती आहे.